नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात सुटणार आहे। त्याचं कारण आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असलेल्या किकवी पेयजल प्रकल्पाला अखेर जी ती कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। या प्रकल्पासाठी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते आणि अखेर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार हेमंत गोडसे आहेत। आप्पा, कशा पद्धतीने आपण बघताय आता अखेर या प्रकल्पाला जी आहे ती कॅबिनेटने मंजुरी दिली आहे? निश्चितच आज नाशिककरांसाठी निश्चितच आनंदाचा दिवस आहे की गेले अनेक वर्षापासून बहुप्रतीक्षित असलेलं किकवी धरण अनेक अडचणीमध्ये त्या ठिकाणी आलं होतं। एसीबीची चौकशी चालू होती, परंतु ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी 2022ला या विषयाला क्लीन चिट मिळाली, त्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याची आज मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे। आपल्या गंगापूर धरणाचा जो गाळ आहे त्याच्या म्हणजे त्यासाठी ज्या गाळ जितका आहे त्यासाठी त्याच्या मोबदल्यामध्ये किकवी धरण ची मंजुरी त्या ठिकाणी झाली होती। जवळजवळ 2.46 टीएमसी पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून नाशिककरांचा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2045-50 पर्यंतचा जो काही विषय आहे, मला असं वाटतं का निश्चित या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निश्चित या ठिकाणी मिटणार आहे। आपण या प्रकल्पासाठी आपण प्रयत्न केले सांगताय, काय नेमका त्रुटी होत्या, किती वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू? याला 2016 मध्ये मान्यता मिळाली होती, परंतु तातडीने एसीबीची ज्यावेळेस चौकशी लागली तर मग तो समोरचा कंत्राटदार हा कोर्टामध्ये गेला आणि त्याला 2022 मध्ये क्लीन चिट मिळाली आणि त्यानंतर गेले 2 वर्षापासून सातत्यानं नियामक मंडळामध्ये समावेश करण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केला। त्यानंतर सातत्यानं लवकरात लवकर त्याला मान्यता मिळावी यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत होतो आणि आज त्या प्रयत्नांना यश येऊन आज कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाली। जवळपास 2006 ते 2010 पर्यंत देखील या प्रकल्पाची चर्चा सुरू होती। 2009 आणि 10 मध्ये देखील माजी खासदार असलेले समीर भुजबळ यांनी देखील पाठपुरावा केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतरच्या काळामध्ये काय नेमकं यामध्ये ज्या त्रुटी आढळल्या होत्या, कशा पद्धतीने त्या आपण सोडवल्या गेल्या आणि जेणेकरून हा प्रकल्प आता या प्रकल्पाने नाशिककरांना दिलासा मिळतो? सगळ्यात मोठा प्रश्न हा होता एसीबीच्या चौकशीचा आणि जोपर्यंत एसीबीची चौकशीची जोपर्यंत क्लीन चिट मिळत नाही तर तोपर्यंत मला असं वाटतं का हा प्रकल्प पुढे जाणं हा अशक्य होतं, कारण हा कोर्टामध्ये विषय चालू होता। परंतु ज्यावेळेस क्लीन चिट मिळाली एसीबीची 2022 मध्ये, त्यानंतर या प्रकल्पाला गती आली आणि ती गती येऊन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि अजितदादा यांच्या माध्यमातून आज या प्रकल्पाला मंजुरी मिळाली। मला असं वाटतं का त्यांचं मी नाशिककरांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की नाशिकच्या पिण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला। नक्कीच हे होते माजी खासदार हेमंत गोडसे। गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी जो आहे तो पाठपुरावा सुरू होता आणि अखेर कॅबिनेटमध्ये देखील आता मंजुरी मिळाली आणि नाशिक जी झपाट्यानं नाशिक शहराची वाढती लोकसंख्या बघता येणाऱ्या काळामध्ये आता नाशिककरांचा पिण्याचा प्रश्न देखील आता मिटणार असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।